बरेचसे क्लायंट्स त्यांच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्रांसोबत व्यवसाय सुरू करताना मला एक प्रश्न विचारतात की पार्टनरशिप फर्म बनवू की कंपनी. तर यापैकी कुठला पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं कळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सीए प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. जेव्हा दोन किंवा त्याअधिक लोक एकत्र येऊन व्यवसाय करतात आणि त्यांच्या व्यवसायाचे जे काही टर्म्स असतील ते त्यांनी एका बॉन्ड पेपरवर लिहिले आणि ते साईन केले की तुमची पार्टनरशिप फर्म लगेच फॉर्म होते. पण कंपनीचं तसं नाही आहे. कंपनी फॉर्म करण्यासाठी तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन MCA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या पोर्टलवरती अपलोड करायची आहे. ती इन्फॉर्मेशन व्हेरीफाय झाली की मगच तुमची कंपनी फॉर्म होते. थोडक्यात काय तर पार्टनरशिप फर्मपेक्षा कंपनीची क्रेडिबिलिटी जास्ती आहे, कारण त्याला MCAचं अप्रूव्हल आहे. आता पार्टनरशिप फर्ममध्ये पार्टनर्सची लायबिलिटी अनलिमिटेड असते. अनलिमिटेड म्हणजे काय तर उद्या समजा पार्टनरशिपला लॉस झाला आणि पार्टनरशिपचे ॲसेट्स विकूनसुद्धा ती नुकसान भरपाई आपण करू शकलो नाही तर पार्टनर्सचे जे काही पर्सनल ॲसेट्स आहेत ते पण अटॅच्ड होऊ शकतात. पण कंपनीमध्ये तसं नाही होत. कंपनीमध्ये तुमची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे, जेवढ्याचे तुमच्याकडे शेअर्स आहेत तेवढीच तुम्हाला नुकसान भरपाई करून द्यायची आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये जर पार्टनरची डेथ झाली तर पार्टनरशिप फर्मचा बिझनेस एंड होतो. पण कंपनीमध्ये तसं होत नाही. कंपनीमधला डिरेक्टर किंवा शेअरहोल्डरची डेथ झाली तरी कंपनी चालूच राहते. जर तुमचा स्टार्टअप आहे आणि तुम्हाला स्टार्टअप इंडियाखाली रेकग्निशन हवं असेल तर तुम्ही कंपनी फॉर्म करा, कारण स्टार्टअप इंडियाचं रेकग्निशन फक्त कंपनी किंवा LLPलाच मिळतं, पार्टनरशिप फर्मला मिळत नाही. अच्छा, कंपनी फॉर्म करणार असाल तर त्याचे कंप्लायन्सेससुद्धा जास्ती आहेत. म्हणजेच काय तर दर वर्षाला तुम्हाला डिरेक्टर्सचा KYC करायला लागतो. दर 6 महिन्यांनी तुम्हाला MSME फॉर्म्स फाईल करायला लागतात किंवा इतरही बरेच फॉर्म्स आहेत जे तुम्हाला वर्षाला भरायला लागतात. पण पार्टनरशिप फर्मचं तसं नाही आहे. पार्टनरशिप फर्मला वर्षाला फक्त एखाद दुसरे कंप्लायन्सेस आहेत. सो मला खात्री आहे की आजच्या व्हिडिओमुळे नवीन व्यवसाय सुरू करताना तो पार्टनरशिप फर्ममध्ये करावा की कंपनीमध्ये करावा याचा योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकाल. तरीसुद्धा तुम्हाला काही अधिक माहिती लागली तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.